आज बोलूयात अल्सर विषयी. नमस्कार, मी डॉक्टर अजिंक्य सोनांबेकर, संगमनेरमध्ये सोनांबेकर हॉस्पिटल येथे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि हेपॅटॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपला टॉपिक आहे पोटाचा अल्सर. अल्सर म्हणजे नक्की काय? तर अल्सर म्हणजे कोणत्याही प्रकारची जखम. बऱ्याचदा पेशंट्स म्हणतात पोट दुखतं, उलटी येते, उलटीमधनं कधी कधी रक्त जातं, किंवा टॉयलेटमध्ये काळ्या कलरची टॉयलेट होते, किंवा कधी कधी फ्रेश ब्लडही टॉयलेटमधून जातं. तर ही सगळी लक्षण ही अल्सरची लक्षणे होय. आता अल्सर होण्याचे 2-3 प्रमुख कारणं आहेत. मेन कारण आहे एक विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, ज्याला आपण H. पायलोरी असं म्हणतो. हे हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचे जे बॅक्टेरिया असतात ते पाण्याद्वारे आपल्यामध्ये शिरतात आणि जठरामध्ये म्हणजे स्टमकमध्ये जाऊन ते अल्सर तयार करतात. याच्या व्यतिरिक्त जी कारणं आहेत ती म्हणजे कधी कधी आपल्या काही गुडघा दुखत असेल, काही डोकं दुखत असेल तर काही आपण पेन किलर्स घेतो, त्याच्यामुळे देखील अल्सर्स तयार होऊ शकतात. किंवा अनेक प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन्स असतात ज्याच्यामध्ये अन्ननलिकेमध्ये, स्टमकमध्ये अल्सर्स तयार होऊ शकतात. किंवा विशिष्ट वयामध्ये, विशिष्ट फॅमिली हिस्ट्री असेल तर कॅन्सरचे देखील अल्सर तयार होऊ शकतात. पण प्रत्येक अल्सर हा कॅन्सरचा नसतो. जर आपल्याला विशिष्ट कारण समजलं की अल्सर कशामुळे झाला आहे तर आपण त्याची नेमकी अशी ट्रीटमेंट घेऊ शकतो. अगदी कॅन्सरचा जरी अल्सर असेल तरी आपण तो वेळेत उपचार करून काढून टाकू शकतो, किंवा एंडोस्कोपीद्वारे देखील आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. वेळेत जर तुम्ही दवाखान्यात आलात, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला भेटलात तर आपण योग्य ती ट्रीटमेंट करून अल्सर हा पूर्ण बरा करू शकतो. धन्यवाद. या आजाराबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.